मुंबईत राहताय आणि लहान मुलांना संडेला कुठे फिरायला न्यायचं याची जर चिंता असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण हा व्हिडिओ स्पेशली आहे ना, आजचा पूर्ण व्हिडिओ हा खास करून लहान मुलांसाठी असणार आहे. कारण संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये आहे ना, वनराणी ही टॉय ट्रेन होती जी बंद होती आणि आता ती 5 वर्षानंतर नव्या रूपात पुन्हा चालू केली आहे. तेच खास आकर्षण आज आपण इथे बघायला आलोय आणि म्हणून तुम्हाला मी बोललो की आजचा व्हिडिओ ना हा लहान मुलांसाठी स्पेशल असणार आहे. आणि तुमच्या घरी पण जर लहान मुलं असतील किंवा तुम्हालाही जर आवड असेल तर तुम्ही पण येऊ शकता. ते म्हणजे कुठे, संजय गांधी नॅशनल पार्क बोरिवली इथे. तर नॅशनल पार्क मध्ये तुम्ही कसेही येऊ शकता, म्हणजे ट्रेननी या किंवा पर्सनल गाडी घेऊन या. पर्सनल गाडी घेऊन आलात तर इथे पार्किंगसाठी व्यवस्थित सोय आहे. आपण पण आपली बाईक इथे लावली आणि भरपूर आहे ना असा मोठा पार्किंग एरिया इथे भेटलाय. पार्किंगचे पैसे आहेत, पे अँड पार्क आहे, तर क्षुल्लक पैसे आहेत. ते भरून तुम्ही इथे मस्त सेफली गाडी ठेवू शकता. बाहेर ठेवायला जागा नाहीये, गाडी उचलून नेऊ शकता, त्याच्यापेक्षाही बेस्ट आहे. आणि खूप सारी प्रशस्त अशी ना मोठी जागा आहे. तर आपण आता गाडी लावली आहे आणि आपण आतमध्ये एंट्री करूया पहिली, कारण आपल्याला तिकीट वगैरे काढायची आहे. गेट मधनं आत आलोय, पण आज रविवार असल्यामुळे खूप आहे ना, खूप गर्दी दिसते आणि तुम्ही बघाल की लहान मुलंच इकडे खूप जास्त आहेत. ट्रेन चालू झाली आणि ते अट्रॅक्शन आणि त्याची मजा घेण्यासाठी खूप इथे लहान मुलं आले. आता पहिल्याने इथे एक रेट चार्ट आहे, तुम्हाला दाखवतो. तिकीटचे दर आहेत इथे, त्याचा फोटो मी एक मारून तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. आणि पहिले तिकीट काढूया आणि आतमध्ये एंट्री करूया. चला, तिकीट तर मारून झाली आपली. गर्दी इथे काउंटरला खूप आहे, पण आम्ही काय केलं, ऑनलाईन तिकीट मारली आणि आता आतमध्ये एंट्री करूया पहिली. बघा, सगळीकडे तुम्हाला लहान मुलंच दिसतील. एंट्री केली आणि आता इकडे आतमध्ये फिरण्यासाठी बघा, ह्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत. आतमध्ये नेऊन तुम्हाला सोडतील या गाड्या. आणि ही आपली तिकीट जी आपण ऑनलाईन मारली आहे. ही बघा, ही बस आली आता इथे आणि ही बस या सगळ्यांना आतमध्ये घेऊन जाणार, महाराष्ट्र शासन. आणि इकडे बघा, बससाठी ना सगळ्यांनी लाईन लावली. किती लहान मुलं आहेत बघा, खूप सारी मोठी लाईन लागली आहे. काय करूया, आतमध्ये काय काय बघायला भेटेल त्याचा पण डिस्प्ले इथे दिलाय. आतमध्ये एंट्री केल्या बघा, मस्त एक जागा भेटली आम्हाला. तर हा रोड आहे इकडनं, तर इकडनं जाण्यापेक्षा आम्ही म्हटलं या आतल्या वाटेने जाऊया, कारण झाडं बीड आहेत आणि एकदम मस्त वाटते इथनं चालायला. तर आतमध्ये एंट्री करताना जिथे तुम्ही तिकीट बुक केली ना, तिथेच तुम्ही जंगल सफारीची वगैरे तिकीट बुक करू शकता. कारण आतमध्ये फिरण्यासारख्या खूप जागा आहेत आणि प्रत्येक स्पॉटला जाण्यासाठी आहेत ना, त्यांच्या वेगवेगळे व्हेकल्स ठेवलेले आहेत. स्पेसिफिक ठेवले असेल की कुठल्या ठिकाणी कुठे जाणार आहेत वगैरे. तर तुम्ही जिथे आपण तिकीट बुक केली ना, तिथे स्पेशली आपण जंगल सफारीची वगैरे तिकीट बुक करू शकतो. आणि मे बी आता जी आपण लाईन बघितली ना, ती खास जंगल सफारीसाठीच असणार, टायगर सफारीसाठी वगैरे, म्हणून एवढी लाईन होती. तर बघूया, आता आपण तर काय तसा प्लॅन केला नाही. नॅशनल पार्क मध्ये एंट्री तर केली आपण, आता पुढे जाऊया. जसं जसं आपल्याला गोष्टी दिसत जातील तसं तसं तुम्हाला दाखवत जाईल. खूप दिवसानंतर आलो, खूप बरं वाटलं. कारण पुरा मुंबईमध्ये बघितलं ना, तर हेच एकमेव असं मोठं जंगल आहे जिथे आल्यावर तुम्हाला पूर्ण शांतता भेटते. आता हळूहळू पुढे गेल्यावर तुम्हाला कळेलच काय काय बघायला भेटणार आहे. किती मस्त वाटतंय बघा, एकदम सगळीकडे झाड आहेत आणि मधनं रस्ता काढलाय. सेम तिकडे पण तसंच आहे, पण आम्ही थोडं आतून आलो. मस्त वाटतं एकदम इकडे. आणि हा, इकडे आल्यानंतर हे बघा, तुम्हाला सायकल्स पण भेटतात. तर हे सगळ्यांनाच माहिती आहे की आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला सायकल इथे रेंटने भेटतात. तर सायकल घेऊन पण आपण इथे फिरू शकतो मस्तपैकी एकदम. तर नॅशनल पार्कमध्ये आतमध्ये एंट्री केल्यावर आहे ना, पहिला स्पॉट जो भेटतो ना, तो तुम्हाला हा भेटणार. हे आहे नॅशनल पार्क मधलं तलाव आणि या तलावामध्ये बोटिंग वगैरे करतात. तर पुढे गेल्यावर आपण बघूया, अजून काही लोक बोटिंग करतात तिकडे.
तो आतमध्ये आल्यानंतर आहे ना तुम्हाला लहान मुलांची अजिबात काळजी नाही, कारण तुम्ही आता बघितलंच की तलावाजवळ आपण उभे होतो आणि तलावाजवळ एवढे सारे खाण्याचे स्टॉल होते ना, लहान मुलं एकदम रमून जाणार आणि खूप सारी लहान मुलं आलेत आणि खूप सारी मजा करतात। आता काय करूया आपण आहे ना, आलोय ते म्हणजे इकडे ज्या टॉय ट्रेन साठी आपण आलोय ना वनराणीसाठी, तिकडे आपण जाऊया आणि तिकडे जाऊन पहिलं बघूया बुकिंगचे स्लॉट काय आहेत, काय प्राइस आहे ते आपण आधी बघून घेऊया आणि मग तसं पुढचं आपण नियोजन करूया। वरती जाऊया आपण पहिलं। इकडनं ट्रेन चालू होते कृष्णगिरी स्थानक। गर्दी खूप आहे, खास ट्रेन साठी झाली आहेत लोक, ट्रेन मधनं फिरण्यासाठी। इथे बघा बोर्ड लावलाय आणि ही जी ट्रेन दिसते ना, ही जुनी ट्रेन आहे। पूर्वी ट्रेन जी चालायची ती ट्रेन कशी होती आणि आता जी ट्रेन चालू केली ना ती थोडी नव्या स्वरूपात आहे। तर 5 वर्षानंतर जी नवीन धावणारी वनराणी आहे ना ती कशी असणार आणि का ती खास असणार आहे, कारण ही जी जुनी ट्रेन बघितली ना आपण ती पूर्णपणे एकदम खराब झालेली आहे। आता जी नवीन बनवली आहे ना वनराणी, ती चारही साईडने तुम्हाला काचा आहेत, म्हणजे कुठल्याही व्ह्यूने तुम्ही जरी बघितलात ना तरी तुम्हाला जंगल सफारी पूर्णपणे दिसणार आहे आणि एकदम इझी दिसणार आहे। साईडला बघा, पाठी बघा, वरती बघा, कुठूनही बघा, ती पूर्ण काचेनी बनवलेली आहे। तर त्यातनं सफर करायला ना आणि आजूबाजूचा जो माहोल बघा, म्हणजे त्यातनं सफर करायला ना खरी मजा येणार आहे, कारण सगळीकडनं तुम्ही बघू शकता, जिकडे नजर टाकाल तिकडनं तुम्हाला व्ह्यू चांगलाच दिसणार आहे। हे तिकीट काउंटर आहे मिनी ट्रेनचं आणि वरती त्यांनी चार्जेस पण लिहून ठेवले आहेत, किती चार्जेस आहेत। आपण आहे ना पहिले इथे ऑनलाईन बुकिंग होती का ते बघूया। ट्रेन आली, गेली रवी, गेली रवी, गेली हाय वाटते, गेली 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 लास्ट गेली, लास्ट गेली, लास्ट गेली रवी, सीट गेली। जी सीट आम्हाला पाहिजे होती ती नाही भेटली आहे। उभे राहूया, पाठी उभे राहूया ना। बस फायनली सेकंड ट्रेन मध्ये आम्ही बसलोय, पण अजून पण आम्हाला जी हवी होती ना जागा ती भेटली नाही। ऐन मोमेंटला आल्यावर आम्ही थांबणार होतो स्पेशली त्या जागेसाठी, चांगला व्ह्यू भेटण्यासाठी, पण आता जाऊ दे, बॅड लक। तिथे पाठीच बसलोय आपण। हा चला, ट्रेन चालू झाली आहे। आज दुसरी जी ट्रेन आपण ऑनलाईन बघून आलेलो ना, रेड कलरची विस्टा डोम वाली, ती ट्रेन काही कारणास्तव ती तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली, पण त्यांनी ऑप्शन ठेवलेला या ट्रेनचा आणि या ट्रेनची आता सफर लोकांना करून देतात। आता बघूया या ट्रेनची जर्नी आपण एन्जॉय करूया। डिअर 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 आहे वरती एक हरण आहे। हो, 2-3 आहेत।
तर आपण जी ट्रेन म्हणत होतो ना, जी विस्टाडोम सारखी होती, ती बघा इथे आहे. ती कारशेडला त्यांनी उभी करून ठेवली आहे, कारण तांत्रिक बिघाडामुळे त्यांना ती बंद करून ठेवायला लागली आणि ऑप्शन म्हणून त्यांनी ही ट्रेन सुरू केली आहे परत, कारण लोकांची गर्दी खूप आहे. आणि आता आपण पोहोचलोय पूर्ण कृष्णनगरी स्टेशनला. आपला एक राऊंड पूर्ण झालाय. एक राऊंड हा साधारणपणे ना एक 20 मिनिटाचा राऊंड आहे. सफर खतम. आपली कृष्णनगरीवर निघालेलो आणि परत कृष्णनगरीलाच आलो आपण. तर आपली ट्रेनची सफर झाली आहे. लाईन बघ कुठपर्यंत आली आहे. आपली इकडून खाली जायचं वाटते. ही तिकीटची लाईन आहे. बापरे, आज रविवार आहे तर खूप 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 पब्लिक आलाय. लहान मुलं तर स्पेशली खूप आहेत आणि खूप एन्जॉय करतात लहान मुलं. तर ट्रेनची सफर तर आमची संपली. नवीन ट्रेन जी बघायला आलेलो ती बघायला भेटली नाही. काय बिघाड झाला म्हणून त्यांनी कारशेडला उभी करून ठेवलेली. पण आता ज्या ट्रेनने आपण सफर केला ना, ती ट्रेन पण नवीनच होती. पूर्वीच्या ट्रेनपेक्षा ही ट्रेन खूप चेंज केलाय ट्रेनमध्ये, कारण ह्या सगळ्या ट्रेन्स आहेत ना या इलेक्ट्रिक केल्या जातात. साधारण आमची 20 मिनिटाची सफर झाली, पण पूर्ण जंगलातून एकदम सफर झाली. हरिण वगैरे दिसले आम्हाला. माकडा तर भरपूर सारी होती. मजा केली, खूप मजा आली ट्रेन मध्ये फिरून. आणि लहान हा एकदम लहान झालो. तर तुम्हाला फुटेज बघून कळलं असेल किती लहान झालो ते. ट्रेनच्या बाहेर वगैरे वाकून बघत होतो आणि फुटेजेस घेत होतो. पण लहान मुलांचे एक्सप्रेशन जे बघितले ना, एन्जॉय करत होते लहान मुलं मस्त. म्हणजे त्यांच्यासाठी ही ट्रेन सफर तर खूप चांगली आहे. तर बोरिवलीला येऊन तुम्ही तुमच्या मुलांना खूप सारी एन्जॉय करू शकता. मग कधी पण अंगावर येतील. तर आतून तर ट्रेन आपण बघितली कशी दिसते आणि कशी वाटते ती, पण बाहेरनं आपल्याला बघायची राहिली. तर बाहेरनं कशी ट्रेन दिसते ती बघण्यासाठी आपण एका स्पॉटला चाललोय. त्या स्पॉटला जाऊन तुम्हाला मी दाखवतो बाहेरनं ही जी ट्रेन आहे वनराणी ती कशी दिसते. ही बघा, ही ट्रेनची पटरी आहे. इकडनं ट्रेन जाते आणि आपण काय करूया ना, बघा इथे थोडी सावली आहे. त्या सावलीत ट्रेन येण्याची ना वाट बघूया, कारण 3रा राऊंड ट्रेनचा चालू झालाय. तर आता थोड्या वेळात आपल्याला ट्रेन इथे बघायला भेटेल. म्हणजे आउटर व्ह्यू आपल्याला कसा दिसतो ना तो ट्रेनचा बघायला भेटेल. तर इथे काय ना स्पेशल, इथे बघा टर्न आहे मस्त, म्हणून इथे आम्ही थांबायचं ठरवलंय. तर इथनं आपल्याला चांगला व्ह्यू पण भेटेल. आणि नंतर ना आपल्याला पुढे जायचंय. ती अजून एक ट्रेन आपल्याला थांबवावी लागेल, कारण पुढे ना बोगदा आहे. त्या बोगद्यातनं आपली ट्रेन गेली ना, तो व्ह्यू वरनं कसा वाटतो ना, ती ट्रेनचा व्ह्यू आहे ना तो मस्त वाटेल. त्याच्यासाठी आम्हाला परत तिथे अजून एका ट्रेनची वाट बघायला लागणार आहे. बघूया आता ही ट्रेन किती टाइमात येते ती इथे. सकाळी 10 वाजता आपण नॅशनल पार्कमध्ये एंट्री केलेली आणि आत्ता वाजलेत 1:30. तर एवढा वेळ आपण नॅशनल पार्कमध्ये फक्त फिरतोय. ट्रेनमध्ये फिरलो, ट्रेनमध्ये एन्जॉय केली आणि आजूबाजूचा परिसर होता ना तोही चालत आपण फिरलो. तर आता वेळ झाली आहे ना ती इकडनं निघायची आणि हा व्हिडिओ संपवायची. तर ज्या मुद्द्यासाठी आपण आलेलो ना, तुम्हाला जी टॉय ट्रेन दाखवायची होती ती टॉय ट्रेन तुम्हाला आम्ही दाखवली. ॲक्च्युली जी टॉय ट्रेन आम्ही बघून आलेलो ना ऑनलाईन,
ती रेड कलरची आणि त्याला बाजूने काचा होत्या विस्टा डोमसारखी. आणि तसंच वर्णन मी सुरुवातीला केलेलं, पण नंतर तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की काही कारणास्तव तांत्रिक बिघाडामुळे ती कारशेडला ठेवली आहे आणि ऑप्शनल त्याला दुसरी एक ट्रेन त्यांनी ठेवलेली, ती ते लोकांसाठी रन करत होते कारण खूप गर्दी होती. पण तीही ट्रेन नवीन होती, नवीन बनवलेली होती. आणि आता ह्या ज्या ट्रेन आहेत ना, या सगळ्या ट्रेन आहेत ना, ह्या इलेक्ट्रिक ट्रेन आहेत. तर लोकांची एवढी गर्दी बघितली तर पूर्ण वेळ चालत असणार गाडी आणि खूप लोडमध्ये, त्यामुळे साहजिकच लोड आल्यामुळे बहुतेक ती बिघाडामुळे बंद पडली असावी. ठीक आहे, पण थोड्याच वेळात तीही ट्रेन चालू होईल. तर आता वेळ झाली आहे निरोप घ्यायची. तर हा व्हिडिओ आपण इथे संपूया. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.